जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. कर्जमाफीचा दिलासा, विकासाला गती. मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026-27 या वर्षासाठी विकसित महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करत राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या योजनांची घोषणा केली. प्रगतशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या 4 स्तंभांवर आधारित हा अर्थसंकल्प असून प्रत्येक स्तंभाखाली 4 उपक्षेत्रांचा समावेश करून 16 क्षेत्रांमध्ये विकासाला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या अर्थसंकल्पात शेती, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि सांस्कृतिक वारसा संवर्धनावर विशेष भर देण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा दिलासा देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी ॲग्रीटेक, महावेद, क्रॉपसॅप, महाडीबीटी यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे एकात्मिक कृषी परिसंस्था उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील 4 कृषी विद्यापीठांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स इनोव्हेशन आणि इन्क्युबेटर सेंटर स्थापन करण्यात येणार असून यामुळे उत्पादन खर्चात सुमारे 25% घट होण्याची अपेक्षा आहे. पाणी व्यवस्थापनासाठीही मोठे प्रकल्प जाहीर करण्यात आले आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या मदतीने 3,240 कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तसेच वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी 94,968 कोटी रुपये, तर दमणगंगा वैतरणा गोदावरी आणि नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पांसाठीही हजारो कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजुरांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे. जळगाव उन्नती न्यूज.